शेतकरी कामगारांच्या न्यायासाठी डाव्या पक्षांचा एल्गार, भारत बंदला बुलढाण्यात पाठिंबा। खामगाव 9 जुलै 2025। देशभरात शेतकरी व कामगारांच्या मूलभूत प्रश्नांवर आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NSCMIA) यांच्यासह अन्य डाव्या पक्षांच्या संयुक्त संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाठिंबा मिळाला। उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले। निवेदनात सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला असून आत्महत्येचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे। प्रमुख शेतमालाला कायदेशीर हमीभाव, स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द, कर्जमुक्ती, पीक विमा योजना, वनजमिनींची मालकी, शासकीय योजनांचा लाभ आणि घरकुल अनुदान 5 लाख रुपये, रोजगार हमी अंतर्गत 200 दिवस काम व 700 रुपये रोज मजुरी योजना, कर्मचाऱ्यांना किमान वेतन व कायम नोकरी, पेन्शन रक्कम 5000 रुपये करावी, 4 श्रम संहितांचा रद्दबातल, रेशन, पाणी, सिंचन, औषधे, वीज खाजगीकरण बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। या निवेदनावर संजय वाकुडकर, रितेश चोपडे, देशमुख, आदित्य वापकर, महेश वावदकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या सह्या होत्या। संताप हा रस्त्यावर उतरलेला आहे। अखिल भारतीय स्तरावर संयुक्त किसान मोर्चा, त्याच्यासोबत या देशातल्या डाव्या पुरोगामी पक्षाच्या आमच्या 10 संयुक्त कामगार संघटना यांनी आज संपूर्ण देशभर भारत बंदचं ऐलान केलेलं आहे। खामगाव तालुक्यामध्ये सुद्धा सन्माननीय उपविभागीय कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आज या ठिकाणी MSC वर्कर्स फेडरेशन, अखिल भारतीय किसान सभा, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि इतर जनसंघटनांच्या वतीनं या ठिकाणी या भाजपा प्रणित नरेंद्र मोदी यांच्या श्रमिक वर्गविरोधी जे धोरण घेतलेलं आहे त्या धोरणाचा या ठिकाणी आज आम्ही तीव्र या ठिकाणी निदर्शनामध्ये निषेध करत आहोत। आज आपल्याला माहिती आहे की देशामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे, प्रचंड बेरोजगारी आहे। देशामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी वर्गांच्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आत्महत्या होत आहे। सरकारचं धोरण म्हणजे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी वर्गाचे ज्वलंत प्रश्न आणि शासनाचं जनविरोधी धोरण ते हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्याला माहीत आहे की आज भाजपा प्रणित नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे 4 श्रम कानून या ठिकाणी आणलेले आहेत ते